हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। माणिकराव कोकाटे यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी। कोकाटेंना जामीन मिळणार की जेल होणार याकडे लक्ष। कोकाटेंवर लीलावती रुग्णालयामध्ये कोरोनरी अँजिओग्राफी केली जाणार, तर नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात दाखल। मंत्री आशिष शेलार दिल्ली दौऱ्यावर। मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट। सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये शिंदेंचा आणि कुटुंबियांचा संबंध नाही, जाणीवपूर्वक शिंदेंचं नाव घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न। विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम नको, राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानं त्यांना बाजूला करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची कोर्टात मागणी। नागपूरच्या बुटीबोरीमधील आवाडा कंपनीमध्ये निर्माणाधीन टाकी कोसळली, दुर्घटनेमध्ये 3 कामगारांचा मृत्यू तर 6 कामगार जखमी। भयंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरातल्या बिबट्याला पकडण्यात यश। गेल्या 7 तासांपासून भर बस्तीमध्ये शिरला होता बिबट्या, हल्ल्यात 3 जण जखमी। लोकसभा अध्यक्षांच्या कक्षात पंतप्रधानांसोबत सर्व विरोधी पक्षातील नेत्यांची अनौपचारिक चहापान बैठक। राजकीय मतभेद बाजूला ठेवत खासदारांकडून संवाद आणि समन्वयाचा संदेश। बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आंदोलनाचे नेते उस्मान हादीची गोळ्या झाडून हत्या। हत्येनंतर बांगलादेशात उफाळला हिंसाचार। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। सदनिका घोटाळा प्रकरणी कोकाटेंच्या याचिकेवर थोड्याच वेळामध्ये हायकोर्टात सुनावणी होणार आहे, तर अनिकेत निकम हे माणिकराव कोकाटे यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत। न्यायमूर्ती RN लड्ढा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। सत्र न्यायालयानं दिलेल्या 2 वर्ष कारावास या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी या याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे। तर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या माणिकराव यांना कोर्टाकडून आज दिलासा मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एकीकडे नाशिक पोलीस इथं पोहोचलेले आहेत, लीलावती रुग्णालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। दुसरीकडे त्यांची अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली होती। आणि त्यामध्येच तिसरीकडे हायकोर्टामध्ये सुरू होणारी ही सुनावणी। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजितदादांकडे देण्यात आलेली आहे। तर अनिकेत निकम हे हायकोर्टामध्ये बाजू मांडणार आहेत आणि त्यामुळे जी सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेली होती, शिक्षा कायम ठेवली होती असं म्हणता येईल। खालच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी जी शिक्षा 2 वर्षांची सुनावलेली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये, ती सत्र न्यायालयाने कायम ठेवलेली होती आणि त्या शिक्षेला स्थगिती द्यावी या मागणीसाठी आता माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये या प्रकरणामध्ये सुनावणीला सुरुवात होईल। आणि तर या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रणाली, काय सांगाल? माणिकराव कोकाटे ज्यांना 2-3 दिवसांपूर्वी शिक्षा सुनावलेली होती, तेव्हापासून त्यांना अटक होणं अपेक्षित होतं, मात्र ते रुग्णालयामध्ये आहेत आणि दुसरीकडे सुरू होणारी ही सुनावणी, काय अपडेट्स आहेत या प्रकरणाचे? खरं तर 4 दिवसांपूर्वी जेव्हा हा निकाल लागला होता त्याच दिवशी साधारणतः दुपारच्या सुमारास माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलेला होता आणि त्यांनी मागणी केलेली होती की तातडीनं यावर सुनावणी घेण्यात यावी, परंतु 2 दिवसानंतर यावर सुनावणी होईल असं कोर्टानं सांगितलं। आजच्या आज ताबडतोब या अर्जावर सुनावणी करता येणार नाही असं कोर्टानं त्यावेळेला सांगितलेलं होतं। बुधवारी साधारणपणे ही तक्रार
जो अर्ज आहे तो करण्यात आलेला होता गुरुवार आणि शुक्रवार. आजचा शुक्रवार आहे आणि आज ही हिअरिंग आता सकाळी खरं तर 11 वाजता होईल असं वाटत होतं, परंतु ती पुन्हा दुपारपर्यंत पुढे आली आणि आत्ता त्या सुनावणीसाठी सुरुवात होती आहे. आणि माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं अनिकेत निकम हे त्यांची बाजू मांडणार आहे. आणि त्या बाजू मांडत असताना त्यांचे जे मुद्दे आहेत की मुळात हे जुनं प्रकरण आहे आणि या जुन्या प्रकरणावर खालच्या जे 2 न्यायालय आहे, दोन्ही न्यायालयानं एका न्यायालयाने शिक्षा सुनावली आणि दुसऱ्या न्यायालयानं ती शाबूत ठेवली किंवा त्याच्यामध्ये कुठलाही बदल केला नाही, तर हा आपल्यावर अन्याय आहे असं म्हणत या संपूर्ण कारवाईला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे, जिथे अनिकेत निकम हे माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये माणिकराव कोकाटे यांचं आधी खातं काढून घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जो राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेला होता काल संध्याकाळी तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला. आणि आज सकाळी आपण बघितलं की राज्यपालांच्याकडून पत्र आलेलं आहे की त्यांचा जो राजीनामा मंत्रिपदाचा माणिकराव कोकाटे यांनी दिलेला तो मान्य करण्यात आलेला आहे, तो स्वीकारण्यात आलेला आहे. आणि त्यानुसार आता माणिकराव कोकाटे हे कुठल्याही मंत्रिपदावर नाही. त्यामुळे आज ही सुनावणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळतो की मुंबई उच्च न्यायालयसुद्धा त्यांची जी शिक्षा आहे ती कायम ठेवतं, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये नाशिकवरून एक पथक काल रात्रीच म्हणजे आजच्या पहाटेला दाखल झालेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी म्हणजे अटक करण्यासाठी म्हणून हे पथक आलेलं आहे. परंतु माणिकराव कोकाटे यांची प्रकृती ठीक नाही आहे, ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यांच्यावर एन्जिओग्राफी होणार होती आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल थोड्या वेळातच लीलावती रुग्णालयाच्या वतीनं सुद्धा मेडिकल बुलेटिन काढून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली जाणार आहे. दरम्यानच्या काळात दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या अर्जावर सुनावणी होती आहे. नवीन काय अपडेट येत आहेत का आपण बघूया. तुर्तास तरी या सुनावणीला आता सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते. बरोबर आहे प्रणाली, आणि या सुनावणीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात, कारण त्यावरच माणिकराव कोकाटे यांचं भवितव्य ठरणार आहे. त्यांची आमदारकी सुद्धा जाणार का ते यावर डिपेंड असेल. त्यामुळे या सुनावणीचे प्रत्येक अपडेट आणि त्यानंतर म्हणजे सुनावणी झाल्यानंतर कदाचित बुलेटिन, मेडिकल बुलेटिन सुद्धा येऊ शकतं त्यांच्या आरोग्याविषयीचं. त्याचेही अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर लीलावती रुग्णालयाचं दुपारी 4 वाजता म्हणजे आतापासून तासाभरानं मेडिकल बुलेटिन होणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत या मेडिकल बुलेटिनमध्ये माहिती दिली जाणार आहे. याआधी हे मेडिकल बुलेटिन 2 वाजता होणार होतं, पण आता त्याची वेळ बदलण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टामधील सुनावणीनंतर दुपारी 4 वाजता मेडिकल बुलेटिन दिलं जाणार आहे. तर कोकाटेंच्या अटकेचे आदेश आल्यानंतर नाशिक पोलीस पुन्हा लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेत. माणिकराव कोकाटेंवर अँजिओग्राफी होणार आहे, त्यामुळे अँजिओग्राफी झाल्यानंतर कोकाटेंना डिस्चार्ज मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते. पोलिसांनी लीलावती रुग्णालयाकडे कोकाटेंच्या अँजिओग्राफीचा अहवाल मागितलाय आणि त्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जाते. पण आता जेव्हा 4 वाजता मेडिकल बुलेटिन जारी केलं जाईल त्यांच्या आरोग्याविषयी, त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं जातं, मग मेडिकल अरेस्ट केली जाते का, कस्टडी घेतली जाते का माणिकराव कोकाटेंची, किंवा तोपर्यंत जो काही निकाल हायकोर्टाचा येईल त्या आधारे पुढची कारवाई केली जाते का, तेही बघावं लागेल.